बाजूचा जो व्हर्टिकल ग्रुप आहे म्हणजे फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप 18 ग्रुप आहेत पिरियोडिक टेबलमध्ये, बरोबर. तर पहिल्या ग्रुपमधले सगळेचे सगळे एलिमेंट्स ज्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहेत, S1 इलेक्ट्रॉन, ते सगळे येतात पहिल्या ग्रुपमध्ये. दुसऱ्या ग्रुपमध्ये येतात अल्कलाईन अर्थ मेटल, त्याच्यामध्ये सगळ्या एलिमेंट्सच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन म्हणजे S2 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. हायड्रोजनची सगळी केमिस्ट्री मागच्या वेळेला आम्ही डिस्कस केली होती. हायड्रोजन हा एक डायसी एलिमेंट आहे. हा कधी हॅलोजन सारखा वागतो तर कधी हा मेटल लाईक सोडियम पोटॅशियम यांच्यासारखा वागतो. त्याला आपण पहिल्या ग्रुपमध्ये ठेवलंय, पण तो कधी इकडे तर कधी तिकडे अशा दोनही प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतो. त्याचे सगळे डिस्कशन ह्या केमिकल रिएक्शन्स मध्ये पाहिलं होतं आपण, की तो हॅलोजन सारखा कसा कसा असतो आणि मग उरलेल्या याच्यामध्ये तो हायड्रोजन सारखा म्हणजे मेटल सारखा जी मागच्या डिस्कशन मध्ये आपण त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्यांच्या इन जनरल ओव्हरऑल लुक बद्दल आपण बोललो. आता तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने दाखवायची, जस्ट पे अटेन्शन अँड अंडरस्टँड. हे काय आहे बघा, आपल्याला एक कन्सेप्ट माहितीये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीच्या बाबतीमध्ये सगळ्यात डेंजरस एलिमेंट जे आधीपासून त्यांना माहिती असेल, मागच्या लेसन मध्ये आपण पहिला मॉडर्न पिरियोडिक टेबल्स एक्सटेन्शन ह्याच्यावर त्याच्यावेळेला आपण बोलतो तुमच्या लक्षात आहे का? होतं म्हणून माहिती नाही म्हणा, मला इमॅजिनेशनच्या वर्ल्ड मध्ये होतं माहित नाही. सगळ्यात डेंजरस इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट फ्लोरीन आहे, फ्लोरीन, आणि त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे 4. म्हणजे पूर्णच्या पूर्ण हॅलो फॅमिली मधला पहिला फ्लोरीन, मग क्लोरीन, मग ब्रोमीन, मग आयोडीन. तो जो फ्लोरीन आहे आडव्या ग्रुप म्हणजे आडव्या पिरियड मधला पण शेवटचा आहे, पहिल्या पिरियड मधला शेवटचा, पहिला म्हणजे हायड्रोजन हिलियम सोडून द्या, दुसऱ्या पिरियड मधला शेवटचा, आणि वर्टिकल बघितलं तुम्ही तर 17 ग्रुप मधला पहिला, बरोबर. तर तो जो आहे तो सगळ्यात इलेक्ट्रोनेगेटिव्ह असा एलिमेंट आहे. त्याच्यानंतर नंबर येतो ऑक्सिजनचा आणि त्याच्यानंतर क्लोरीनचा. आता हे हायएस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आहे, त्याचा अर्थ असा आहे की ते अटॅक द इलेक्ट्रॉन ऑफ द अदर एलिमेंट आणि त्याचा इलेक्ट्रॉन खेचून घेतात आणि म्हणतात माझा आहे. म्हणजे समजा आपण एक एक्झाम्पल घेतलं, हायड्रोजन क्लोराईड हे आहे HCl. HCl म्हणजे आपलं ऍसिड, जे आपल्या कॉलेजच्या लॅबमध्ये आपण कधीतरी पाहिलं असेल किंवा ऐकलं तर 100% असेल. ह्याच्यामध्ये 2 लोक काम करतात एकत्र, तो आहे हायड्रोजन आणि क्लोरीन. आणि या लोकांनी काय केलं आहे, ह्यांनी केलं आहे कोव्हॅलंट बॉन्ड. हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन क्लोरीनचा इलेक्ट्रॉन दोघांनी एकमेकांना शेअर केलाय, बरोबर. पण मजा अशी आहे, शेअरिंग अँड पेअरिंग अँड हॅपीनेस इन द लाईफ ही स्टोरी फक्त म्हणण्यापुरती असते. खऱ्या आयुष्यामध्ये असं होत नाही. जसं आपण म्हणतो लग्न गेलं की सगळं ठीक होतं, असं नुसतं म्हणतात. ज्यांचं लग्न झालं त्यांना विचारा काय ठीक असतं. सांगायचा मुद्दा असा, इलेक्ट्रॉन शेअर केलेत आणि ते मध्यवर्ती आहेत असं लोकांना वाटतं, पण ते तसं नसतं. याच्यामध्ये भाग घेणाऱ्या दोनही एलिमेंटच्या वृत्तीवरती ते अवलंबून आहे. आता वृत्ती म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. हा आहे क्लोरीन. क्लोरीनची वृत्ती आहे हिसकावून घेण्याची. दोघं मित्र आहेत की नाही, असे लोक आपल्या शाळेमध्ये आपल्या वर्गामध्ये पण असतात. एका बेंचवर आपण दोघं जण बसलोय, 80 ते 90% भाग त्यांना बेंचचा पाहिजे असतो की हे सगळं माझं आहे, तुला बसायचं तर तू इकडे बस. दोघांना बसावंच लागेल, जागा नाहीये, त्यामुळे आपण त्या बेंचवर बसतो, तिरकं तारकं कसं तरी बसतो. पण तो मात्र काही ऍडजस्ट करत नाही, आपली जागा घेतो, आपला अधिकार घेतो. म्हणजेच काय, शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्याच्याकडे शिफ्ट करून देतो. मग पॉझिटिव्ह म्हणजेच काय, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कॅपॅसिटी इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची कॅपॅसिटी आहे, जी हॅलोजन्सकडे मॅक्झिमम. आणि मग त्याच्या एक्झॅक्टली उलटे असतात इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. त्यांचं काम असतं घ्या रे माझे इलेक्ट्रॉन, घ्या आणि सुखी राहा. मग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ह्या सगळ्या फर्स्ट ग्रुप मधल्या म्हणजे एस ब्लॉक मधल्या सगळ्याच्या सगळ्या एलिमेंट्सची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी खूप कमी असणार आहे. त्यांना इलेक्ट्रॉन स्वतःकडे धरायचेच नाहीयेत. जेव्हा ते इलेक्ट्रॉन देतील तेव्हाच ते पॉझिटिव्ह होतील आणि तेव्हाच ते स्टेबल होतील. बघा, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 1, 0.9, 0.8, 0.8, 0.7 म्हणजे टपलेले ते कोणी आलं की त्याला इलेक्ट्रॉन देण्यासाठी. हे बघा,
हे इकडचे सेकंड ग्रुप 2 मधले. वन 1.5 चला इलेक्ट्रॉन उत्सुक येते, म्हणजेच इलेक्ट्रोपॉझिटिव्ह येते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या अपोजिट वर्ड आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. तसं ना हसणे रडणे, तसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी याचा अर्थ इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी मॅक्झिमम. करेक्ट. आता ह्या गोष्टी तुम्हाला सांगण्यामागचा उद्देश असा होता, इथे खूप गोष्टी दिल्या आहेत. सिम्बॉल ऑफ दी एलिमेंट, त्याचं ॲटॉमिक रेडियस. रेडियस बघा, वरून तुम्ही खाली जाणार तसं तो वाढत वाढत जाईल, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ॲज वी गो डाऊन द ग्रुप in the periodic table, you go in any group, you will find that the atomic radius is increasing. Likewise, the atomic size will increase. म्हणजेच काय झालं, आपला ॲटम मोठा होत गेला जसं आपण खाली खाली जातो तसंच. आता तीच ॲटॉमिक रेडियस, आयनिक रेडियस, ॲटमचा आयन होणं ह्याच्यात बदल आहे बरं का. तुम्हाला मी जे बोलते ते ऐकू येते का लॅगने ऐकू येते? मला वाटलंच होतं, मी आता बोलले की माझा हात वर यायला पाहिजे होता. वाटलं तर मला सांगा, कारण की मला इथं लिहिता येत नाही, हे स्लो होतं जेव्हा प्रॉब्लेम येतो की नाही नेटवर्कचा. मी गोल काढला की तो गोल यायला पाहिजे. आता आलाय म्हणजे नेटवर्क ओके. जर गडबडलं तर मला समजेल की नेटवर्क मध्ये गडबड आहे. बघा, बेरिलियमचा जो ॲटम आहे तो जसा जन्माला आला तसा तो आहे. म्हणजे जसे आपण लहान होतो आणि हट्टी होतो आणि आगाऊ होतो तसा तो खरा खरा ॲटम आहे. मग आपण शाळेत जायला लागलो, थोडे मोठे झालो, प्री स्कूलमध्ये गेलो, मग आपण आयन झालो. मग लोक सांगायला लागले तसे आपण वागायला लागलो, म्हणजे आपण चेंज झालो. आपण आपला इलेक्ट्रॉन देऊन टाकला, म्हणजे आपला हट्टीपणा देऊन टाकला. सांगायचा मुद्दा असा आहे की बेरिलियम हा जो काही ॲटम आहे त्याची रेडियस एक पर्टिक्युलर रेडियस आहे, बट व्हेन इट गिव्स इट्स इलेक्ट्रॉन्स इट बिकम्स अन आयन, आणि मग त्या आयनची रेडियस त्याच्यापेक्षा कमी आहे. यू सी ऑल द ॲटम्स and you will find this trend in them. Here also, all the atoms will shrink. As they will give electron, the atom will be shrinking. Why? Outermost shellच नाहीये, तर इलेक्ट्रॉन्सच नाहीयेत. जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावरती नाव इम्पॅक्ट ऑफ प्रोटॉन्स इनसाइड द न्यूक्लियस इज मोर. सो इट विल ट्राय टू कॅच, इट विल ट्राय टू ग्रॅब द इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स इट. म्हणजे काय होईल, आहेत त्या इलेक्ट्रॉनना आता जास्तीचा पुल खेचावा लागेल, बिकॉज पॉझिटिव्हिटी इज मोर दॅन द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ड्यू टू दिस द ॲटम्स विल श्रिंक इन साइज. सो यू विल फाइंड दिस हिअर. डेन्सिटी म्हणजे बुडणे किंवा तरंगणे. सोप्या भाषेमध्ये सांगितलं तर डेन्सिटी म्हणजे बुडणे किंवा तरंगणे. एखादी गोष्ट जर खूप जास्त डेन्स असेल तर ती पाण्यामध्ये बुडते. हे सगळेचे सगळे मेटल सिंक इनसाइड दी वॉटर. त्यात पण तुम्ही जसं खाली खाली जाल, देअर डेन्सिटी इज इन्क्रीजिंग. म्हणजेच काय, ते जास्त लवकर बुडते सोप्या भाषेत. मग आयनायझेशन एन्थॅल्पी. आता हा मुद्दा काय आहे. फर्स्ट आयनायझेशन, सेकंड आयनायझेशन. Enthalpy is heat energy, or the amount of heat that you will be providing to that. आता हे काय, चला बेरिलियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये आपण बघूया. देर आर 2 इलेक्ट्रॉन्स. गाईज लेट मी क्लोज माय व्हिडिओ, त्याच्याशिवाय मला लिहिता येणार नाहीये ते. माहिती नाही, समजत नाही काय होतं याला मध्ये. ठीक आहे, एनिवेज बघा. आता हे बघा, जरा समजून घ्या ही कन्सेप्ट काय. हा आहे आपला बेरिलियम. या आपल्या बेरिलियमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, एक इकडे एक इकडे. हा एक इलेक्ट्रॉन घालवला तर काय होईल, फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी. ऑलरेडी एक इलेक्ट्रॉन गेलेला आहे, म्हणजे काय आहे, एक इलेक्ट्रॉन गेला याचा अर्थ आता याच्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज झालेला आहे, आणि आता हा दुसरा इलेक्ट्रॉन पण त्याला घालवायचा आहे. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहेत ना ते. हा पण इलेक्ट्रॉन गेला तर आता काय होईल, बेरिलियम प्लस प्लस, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन गेले आणि 2 पॉझिटिव्ह चार्जेस त्याच्यावर आले. पहिला इलेक्ट्रॉन जेव्हा गेला होता तेव्हा तर ती होती फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी. त्याच्यानंतर दुसरा इलेक्ट्रॉन काढणं जरा कठीण असतं बरं का. म्हणून सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी ही जास्त असते. म्हणून ह्याची व्हॅल्यू
बघा ह्याची व्हॅल्यू ह्याच्यापेक्षा जास्त आहे. यू सी एनिवेअर, यू सी दॅट. तरी पण ऍज यू गो डाऊन द ग्रुपमध्ये तुम्ही जसं खाली जाल तुम्हाला हे दिसेल की ही एन्थॅल्पी कमी कमी होत जाते. का असं होतं? पुन्हा तोच फॅक्टर आहे ना, जसं आपण खाली जातो तर आपला ऍटम मोठा होत जातो. ऍटमची साईज वाढली की काय होतं, एकदम बाहेरच्या बाह्यतम कक्षेमध्ये व्हॅलेन्स शेलमध्ये आपल्या प्रोटॉन्सचं अट्रॅक्शन किंवा त्याचा पुल हा कमी होत जातो. त्याला शिल्डिंग इफेक्ट म्हणतात, जो आपण मागे बघितलं होतं. या सगळ्याचा परिणाम म्हणून खालचे बाहेरचे जे इलेक्ट्रॉन असतात म्हणजे खालच्या ऍटम्सच्या आउटर मोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन हे जरा लांबच असतात. त्याच्यामुळे ते काढणं एवढं काही कठीण जात नाही. म्हणून इकडे जसं आपण खाली खाली जातो आणि ऍटम्स जड जड होत जातात, सेकंड आयनायझेशन एन्थॅल्पी ही कमी कमी होत जाते डाऊन द ग्रुप. आणि पहिल्यापेक्षा ती अर्थातच नेहमीच जास्त राहणार आहे. मेल्टिंग पॉईंट बघा केल्विन मध्ये, बरं केल्विन डिग्री सेल्सिअस नाहीये. 1 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन माहितीये का तुम्हाला? शोधून काढा आणि तुमचं कॅल्क्युलेशन करायचे हे किती आहे. अबंडन्स इन लिथोस्फिअर. लिथोस्फिअर म्हणजे काय, कोणाला अंदाज आहे? व्हॉट इज लिथोस्फिअर? अरे आपल्या जमिनीवरती मातीचा जो भाग आहे त्याला आपण नाही, लिथोस्फिअर म्हणजे जमिनीचा भाग, लिथोस्फिअर. ऍटमॉस्फिअर तसं लिथोस्फिअर म्हणजे जमिनीचा पृष्ठभाग म्हणता येईल त्याला. म्हणजे थोडक्यात जमिनीवर त्याचं किती अबंडन्स म्हणजे त्याचं प्रमाण. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. आता हे आलं ऑक्सिडेशन रिडक्शनच्या लाईनमध्ये. आपण मागच्या लेसन मध्ये बघितलेलं होतं की रिडक्शन पोटेन्शियल म्हणजे काय. समोरचा बघा हे असं आहे ना, आपण मागच्या वेळेला म्हणालो होतो ए आणि बी. याला जर एक गुद्दा मारला, ह्याच्या पाठीला तर लागेल पण याच्या हाताला पण लागेल की नाही. हे सेम तसंच आहे. जर या ए ने बी ला ऑक्सिडाइज केलं तर तो स्वतः रिड्यूस होतो. मग याचं रिडक्शन पोटेन्शियल म्हणजे हा समोरच्याला किती इझिली रिड्यूस करतो, म्हणजे हा स्वतः किती इझिली इलेक्ट्रॉन देतो. आणि इलेक्ट्रॉन दिले म्हणजे काय होतं, इलेक्ट्रॉन दिले म्हणजे ऑक्सिडेशन होतं, बरोबर. म्हणजे समोरच्याला काय करतो, रिड्यूस करतो. अशा पद्धतीने यांच्या व्हॅल्यूज इकडे दिलेल्या आहेत, सगळ्याचं कंपॅरिझन दिलेलं आहे. आता केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2 हा महत्वाचा भाग आहे, हा आता आपण बघूया. ऍज वी नो की हे सगळेचे सगळे जे असतात फर्स्ट ग्रुप मधले, एस ब्लॉक मधले अल्कली मेटल्स, अल्कलाइन अर्थ मेटल्स, दे आर व्हेरी व्हेरी रिएक्टिव्ह इन नेचर. मी तुम्हाला याच्या रिअल लाईफ स्टोरीज मागच्या वेळेला सांगितल्या होत्या. आमच्या कॉलेजमधले किस्से सांगितले होते की लोकांनी कसा कसा आगाऊपणा केला होता. ऍज अ रिझल्ट ऑफ दिस दे आर ऑलवेज फाउंड इन कंबाईंड स्टेट. जो माणूस खूप रिएक्टिव्ह असतो तो एका ठिकाणी शांत बसत नाही. आपल्या वर्गातला तो मुलगा किंवा ती मुलगी तुम्हाला आठवते का, जी खूप बडबडी आहे, जी खूप खूप रिएक्टिव्ह आहे. ती ह्याच्याशी बोलते, त्याच्याशी बोलते, जागेवर बसते, उठते, बाथरूम मध्ये जाते, पाणी पिऊन येते, डबा खाते, काहीतरी लिहिते, काहीतरी करते, अजिबात स्वस्थ बसत नाही आणि लोकांना इरिटेट करते खूपदा. कारण की ती व्यक्ती अशी असते जी उगाच सारखी सगळीकडे फिरत असते. ती खूप रिएक्टिव्ह असते, ती एका ठिकाणी शांत बसू शकत नाही. लाईकवाईज हे अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटल नेचरमध्ये जेव्हा असतात तेव्हा हे असे फार रिएक्टिव्ह असतात. ते शोधतच असतात मी कोणाबरोबर रिएक्शन करू. म्हणून त्यांना एखादा समोर असा ऍटम भेटला की जो पण असाच भटकत फिरतोय की मी कोणाबरोबर रिएक्ट करू आणि स्टेबल होऊ, तर ते लगेच त्याच्यावर रिएक्शन करतात. म्हणून अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटल नेहमी कंबाईंड स्टेटमध्ये असतात. सोडियम नुसतंच मिळालंय, पोटॅशियम नुसतंच मिळालंय, बेरिलियम नुसतंच फिरतोय असं कधीही होणार नाही. दे आर ऑलवेज रिएक्टेड विथ समबडी. Their reactivity is due to their low ionization enthalpy values in general. Metals increases with increasing atomic radius and corresponding lowering of ionization enthalpy down the group 1 and 2 can be noticed. म्हणजे यांची रिएक्टिव्हिटी कशी वाढत जाते, त्यांची ॲटॉमिक रेडियस कशी वाढत जाते हे आपल्याला जसं जसं आपण त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स बघू तेव्हा आपल्याला समजेल. आता the elements of group 1 and 2 both being S block elements show similar in electrons. The difference are due to variation in the atomic radii, ionization enthalpies and valencies. हे 1s and 2s काहीही म्हणलं तरी पण ते S ब्लॉक आहेत. म्हणजे काय, त्यांचे इलेक्ट्रॉन हे S शेल मध्ये आहेत, बरोबर.
म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीज कशा सिमिलर. सिमिलर प्रॉपर्टीज ऍक्च्युअली एकसारखेच असतात, ते थोडंसं झाली तर बनला लिथियम ऑक्साईड, एकच ऑक्सिजन, एकच लिथियम. सोडियमची ऑक्सिजन बरोबर रिएक्शन झालं तर बनला सोडियम पेरॉक्साईड N2O2. असा आणखीन आपण मॉलिक्युल पाहिला होता हायड्रोजन पेरॉक्साईड, तो आहे H2O, बरोबर. तसंच हा आहे सोडियम पेरॉक्साईड. त्याच्यानंतर एक आहे सुपर, एक आणि पटापट करतात, ऑक्साईड बनवतात, पेरॉक्साईड बनवतात किंवा सुपर ऑक्साईड बनवतात. सो इट क्लिअरली इंडिकेट्स that they are very reactive with oxygen. आता the potassium superoxide has ability to absorb carbon dioxide and give out oxygen at the same time. हा आहे पोटॅशियम सुपरऑक्साईड KO2 आणि त्याची रिएक्शन झाली CO2 बरोबर, तर काय बनलं K2CO3 आणि ऑक्सिजन हा गॅस. ऑक्सिजन मिळालाय तर तो मिळवण्याकरता अशा ठिकाणी अशी रिएक्शन तुम्हाला माहिती असेल, ऍज यू गो अप ऑन द माउंटन्स ऑर द हिल्स देअर प्रेशर ऑफ एअर इज व्हेरी लो. बिकॉज ऑफ दिस कमी हवा, कमी ऑक्सिजन, ब्रिदिंगला प्रॉब्लेम होतो. तिथे लोकांना ऑक्सिजनचे सिलेंडर्स किंवा श्वास घेण्याकरताचे मास्क अशा वगैरे गोष्टी घ्याव्या लागतात. जी गोष्ट आपण उंच डोंगरावर गेलो तिथे होते, तीच गोष्ट तुम्ही समुद्रात आत डाईव्ह करायला गेलात तरी होते. स्कुबा डायव्हिंग केलं, समुद्राखाली पोहायला गेलात तर श्वास घ्यायला त्रास होतो. आपण काही मासे नाहीये ना पाण्यात श्वास घेत बसायला. मग तिथे सुद्धा आपल्याला ऑक्सिजन सिलेंडरची गरज पडते. ते पाठीला लावून तुम्ही फिरत बसा समुद्रामध्ये कुठेही, असं आपल्याला करता येऊ शकतं. म्हणजे आपला श्वास चालू राहतो आणि मग आपल्याला समुद्र पण बघता येतो. मग जर तुम्हाला ऑक्सिजन मिळवत राहायचं असेल तर तुम्हाला अशी एखादी केमिकल रिएक्शन असलेली टंकी पाठीवर ठेवायला काय हरकत आहे. लागेल तसा ऑक्सिजन त्याच्यामधनं बनत राहतो. अर्थात हे रिस्की आहे, गपचूप प्युअर ऑक्सिजन असलेलं घेऊन जायचं आपण अशा वेळेला. द ऑक्साइड्स ऑफ ग्रुप 1 मेटल आर स्ट्रॉंगली बेसिक इन नेचर. They dissolve in water, forming aqueous solution of strong alkali. Lithium oxide plus H2O will give you LiOH. ह्याचा आपल्या ओळखीतला दुसरा नेहमीच्या वापरातला पर्याय आहे सोडियम ऑक्साईड. सोडियम आपल्याला माहितीये, सोडियम ऑक्साईड प्लस H2O. म्हणजे वरती आपण बघितलं की ते ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करतं, तर सोडियम मेटल ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करून त्याने NaO बनवला. त्याला पाण्याबरोबर त्याची रिॲक्शन झाली, ते पण खूप स्ट्रॉंगली रिॲक्ट करतात, तर आपल्याला मिळतो NaOH. NaOH आपला स्ट्रॉंग बेस. आठवतंय तुम्हाला NaOH, KOH, हे सगळे स्ट्रॉंग बेसेस किंवा स्ट्रॉंग अल्कलीज मध्ये येतात. NaO आणि H आणि एक OH उरतो. तुम्ही दोन गेलेत हे तर रिएक्शन बॅलन्स होऊन जाईल, 2 NaOH. करेक्ट. These metals are protected from air oxidation by an oxide film formed on their surface. All the elements of group 2 burn when ignited in air, forming MO type of oxides. बरोबर ना. आता आपण ग्रुप 2 च्या एलिमेंट्सचं ऑक्सिजन बरोबरची ऍक्टिव्हिटी बघतो. जसे पहिल्या ग्रुपचे लोक ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाले तसे ग्रुप 2 चे पण होतात. ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करतात त्याचे ऑक्साईड बनवतात, नायट्रोजन बरोबर रिॲक्ट करतात त्याचे नायट्राइड बनवतात. ऑक्साईड अँड नायट्राइड, चुलत भाऊ. ठीक आहे. आता फर्दर हीटिंग ऑफ द ऑक्साइड इन द एअर रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साइड. आता रिएक्शन विथ वॉटर. Lithium, sodium and potassium all float on water due to hydrogen bubbles released on reaction with water. बरोबर. लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे सगळे पाण्यावर तरंगतात कारण की हायड्रोजन बबल्स रिलीज ऑन रिएक्शन विथ वॉटर. त्यांची रिएक्शन पाण्याबरोबर जेव्हा होते तेव्हा गॅस रिलीज होतो, हायड्रोजन गॅस. सो लिथियम रिएक्ट्स
Slowly, but sodium and potassium react vigorously with water. Due to highly exothermic reaction, sodium and potassium catch fire when put in water. तुम्हाला आठवत आहे ना बाथरूम मधला सिंक मध्ये सोडियम टाकण्याचा किस्सा? तो हाच आहे. सोडियम मेटल प्लस वॉटर, NaOH, H2O अँड ह्यूज अमाऊंट ऑफ हीट. एवढी हीट की वॉश बेसिन ब्लास्ट झालं होतं. आता ग्रुप 2. तुम्हाला आठवतंय ना मी काय सांगते का विसरून गेलात तुम्ही लोक? तर म्हणाल काय वॉश बेसिन करताय? आठवतंय का? झोपले वाटतं. उठा रे. येस मॅम. हा, तुमची अशी समाधी अवस्था येते का रे जेव्हा मी लेक्चर घेते? का बाकी सगळे घेतात तेव्हा तुम्ही अशा समाधी अवस्थेत असता? मला एक क्युरिओसिटी म्हणून मी विचारते, बाकी काही. कारण म्हणजे मी कोणाला बोलू देत नाही वगैरे असं काही वाटत नाही ना तुम्हाला? हा, द एलिमेंट्स ऑफ ग्रुप टू रिएक्ट विथ वॉटर टू फॉर्म मेटल. हा, थँक्यू सो मच. काय करू, तुम्ही बोललात आणि मी बोलले तर आपलं हे सगळं पूर्ण होणार नाही ना. सो मी कंटिन्युएशन मध्ये तुम्हाला कमी वेळात जितकं शक्य तितकं देण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, ओके. द एलिमेंट्स ऑफ ग्रुप टू रिएक्ट विथ वॉटर टू फॉर्म मेटल हायड्रॉक्साईड. आता दुसऱ्या ग्रुप मधला आहे कॅल्शियम आणि त्याची रिएक्शन झाली पाण्याबरोबर, त्याने बनवला कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि H2 एज द गॅस. आता रिएक्शन विथ हायड्रोजन. बघा आपण काय करतोय, ग्रुप 2 ची रिएक्शन बघतोय. पाण्याबरोबर बघितली, आता हायड्रोजन बरोबर बघतोय. आता M म्हणजे यू कॅन टेक एनी मेटल. ठीक आहे, इट इज रिएक्टिंग विथ हायड्रोजन विच विल फॉर्म MH. हायड्राइड बनेल, हायड्राइड, मेटल हायड्राइड. आणि हे कधी होतं? ऍट हाय टेम्परेचर, अतिरिक्त तापमान 673 केल्विन. बघा, all metals of group 2 except beryllium when heated with hydrogen form MH2 type of hydrides. हे नुसता सिंगल हायड्रोजन वाले नाही बनवत. ग्रुप 1 वाले हायड्रोजन, नुसता हायड्रोजन प्लस मायनस असे बनवतात. पण ग्रुप 2 वाले स्मार्ट आहेत. या लोकांनी जी चूक केली पहिल्या ग्रुप मधले ते हे करत नाही, डायरेक्ट त्याचा MH असा म्हणजे हायड्रोजनचा कंपाऊंड. तर MH2 मध्ये ऑलरेडी हायड्रेट आहे, मागच्या याच्यामध्ये होता, पण तो कसा होता, मेटल प्लस आणि हायड्रोजन मायनस. हा प्लस मायनस आयोनायझेशनचा खेळ होता ग्रुप 1 च्या बाबतीमध्ये. ग्रुप 1 चे सगळे होते ते असं रिॲक्शन दाखवत होते. आता ग्रुप 2 चे सगळे जे आहेत ते H2 म्हणजे त्याच्यापेक्षा सुधारलेले बनवत आहेत. vigorously with halogens. Produce their ionic halide salts. Salts बनवतात सरळ सरळ. NaH. काय करूया, मी सगळं माझं 2 सेकंद. काय काय सगळं तर सुरूच आहे माझं, काहीच बंद नाही आहे त्यातलं. आहे त्याच्यापेक्षा आणखीन फोनची जागा. हा, मी स्क्रीन नाही दाखवत होते, मी माझं नेटवर्क चेक करत होते कशामुळे गडबड झाली. आता येतोय का आवाज? थोडाफार येतोय का? येस मॅम, येतोय. ओके. आपले जे हा थँक्यू. आपले जे मेटल्स आहेत, हॅलो, सॉल्ट बनवण्याची रिॲक्शन ह्याच्यामध्ये खूप पटकन होते. All the alkaline earth metals combine with halogens at high temperature. आपण इथं बघितलं की याच्यामध्ये H2 या फॉर्मॅट मध्ये करावं लागतं. ह्याचं कारणच आहे ना, हे 2 मध्ये त्यांना जॉईन होतील, बरोबर, जसं वरती H2 होतं तसं. नाव रिड्युसिंग नेचर, जसं आपण मगाशी बोललो,
चे इलेक्ट्रॉन द्यायचे म्हणजे काय करायचं, स्वतः ऑक्सिडाइज व्हायचं, आणि दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देऊन टाकायचे स्वतःचे म्हणजे काय करायचं, त्याला reduce करायचं. The reducing power of an element is measured in terms of standard electrode potential E0 corresponding to the transformation of M plus electron will give you metal which is in solid state. All the alkali metals have high negative values of E0. Indicative of this combination, lithium is the most powerful and sodium is the least powerful in the group. बघा, लिथियम सगळ्यात पॉवरफुल आहे इलेक्ट्रॉन्स देऊन टाकण्याच्या बाबतीत, आणि सोडियम सगळ्यात कमी त्या ग्रुप मधला. ऑल द नेगेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आपण वरती बघितलंच आहे, अँड आर स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट्स. हाऊएव्हर दे रिड्युसिंग पॉवर इज लेस दॅन दोज ऑफ अल्कली मेटल्स. ग्रुप 1 पेक्षा 2 ला इलेक्ट्रॉन देणं थोडंसं पण ग्रुप 1 पेक्षा जरा कमी. नाव 6 ही पुढची रिएक्शन आहे. सोल्युशन इन लिक्विड अमोनिया रिएक्शन कशी होते. The alkali metals are soluble in liquid ammonia, giving deep blue colored solution which show electrical conductivity. आपला मेटल कुठलाही मेटल घ्या, हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, हायड्रोजन, सोडियम, पोटॅशियम घेऊया. चला आपण पोटॅशियम घेऊया आणि X+Y NH3. हा काय बनवतो, अमोनिया हा मॉलिक्यूल आहे आणि हा आपला मेटल आहे. या मेटलची अमोनिया बरोबर रिएक्शन झाली तर तो काय बनतो, मेटल अमोनियाचा एक्स म्हणजे जितके तुम्ही 2, 3 जे काही तुम्ही व्हॅल्यू घेणार त्या प्लस, आणि ई म्हणजे इलेक्ट्रॉन, NH3Y दुसरी जी काही व्हॅल्यू घ्याल ती मायनस. म्हणजे त्याचे तो काय बनवतो, हे कलर काय शो करतात की इलेक्ट्रॉन जेव्हा फिरतात तेव्हा कलर येतात बरं का. फ्री इलेक्ट्रॉन्समुळे कलर्स चेंज होतात. तर हे त्याचे काय बरं म्हणू आपण, त्याचे मेटलचे अमोनिया बरोबरचे कंपाऊंड आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्याचे आयनिक फॉर्म आहेत, प्लस मायनस अशाच फॉर्म मध्ये ते बनतात, आणि म्हणून त्याचा कलर ब्ल्यू असतो, म्हणजे कारण इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे. द अमोनिएटेड इलेक्ट्रॉन इज रिस्पॉन्सिबल फॉर द डीप ब्ल्यू कलर. बरोबर, अमोनिएटेड इलेक्ट्रॉन हे इलेक्ट्रॉन जे आहेत, जे फ्री इलेक्ट्रॉन आहेत, they are responsible for this deep blue color. These solutions are paramagnetic and on standing liberate hydrogen slowly, resulting in formation of metal amide. The blue color changes and becomes diamagnetic. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असतात असे, आणि मग ते काय करतात, त्यातले इलेक्ट्रॉन्स जे काही आहेत ते फ्यूज होऊन त्यातनं हळूहळू हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. म्हणजे हायड्रोजन गॅस जातं आणि उरलेले जे काही इलेक्ट्रॉन्स असतात बघा ना, मेटल बरोबर इलेक्ट्रॉन गेला तर तो बॅलन्स झालाय. आणि मग हायड्रोजन गॅस हा ब्ल्यूचा कलर होतो ब्रॉन्झ कलर. ब्रॉन्झ मेडल्स माहितात तुम्हाला कसे असतात, तशा रंगाचं. आणि मग ते सोल्युशन होतं डायमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक या शब्दाचा अर्थ आहे की त्याच्यामध्ये रिकामे किंवा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स नाही आहेत. ठीक आहे. नाव ग्रुप 2. ग्रुप 2 आपल्या अमोनिया बरोबर कसा रिएक्ट करतो, सिमिलर टू अल्कली मेटल्स. द अल्कलाइन अर्थ मेटल्स आर ऑल्सो सोल्युबल इन लिक्विड अमोनिया. ह्याच्यामध्ये पण तो डार्क ब्ल्यू कलरचं सोल्युशन देतो, जस्ट सेम ॲज लाईक अबो रिएक्शन, फक्त याच्यामध्ये इथे 2 येईल. नाव डायगोनल रिलेशनशिप. It is expected that elements belonging to the same group exhibit similarity and gradation in their properties. The first alkali metal lithium and the first alkaline earth metal beryllium do not fulfill this expectation. बघा, आता आपल्याला काय सांगितलंय की एकाच ग्रुपमध्ये खाली जेव्हा आपण जाऊ तेव्हा त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती आहे की कशा बदलत जातील. ऍज यू गो अक्रॉस द पिरियड तुम्हाला माहिती आहे की त्याच्या प्रॉपर्टीज कशा बदलत जातील, आणि ते एक्सपेक्टेड पण यांच्या 1s आणि 2sच्या बाबतीमध्ये
एक प्रकारचं डायगोनल रिलेशनशिप आपल्याला बघायला मिळतं. डायगोनल म्हणजे समजा हा आहे एक स्क्वेअर आणि स्क्वेअरचा हा आहे सेंटर. ह्या सेंटर मधून असा जाणारा किंवा या सेंटर मधून असा जाणारा जो आहे तो आहे डायगोनल. याला म्हणतात डायगोनल. बरोबर. तर असा तिरका जाणारा जो आहे ह्या ब्लॉक मधनं या ब्लॉक मध्ये असा डायगोनल कनेक्शन आपल्याला बघायला मिळतं. Thus, lithium shows many differences when compared with अरे थोडं खाली असेल का विथ द का टेबल आहे? हा वरच आहे. Remaining alkali metal and resembles with magnesium. म्हणजे आता ह्या ग्रुप मधला पहिला लिथियमच्या बऱ्याच गोष्टी वेगळ्या दाखवतो. बट शो सिमिलरिटी विथ अल्युमिनियम. मग आता बेरिलियम अल्युमिनियम बरोबर जास्त मॅच होतो. द सेकंड एलिमेंट ऑफ द नेक्स्ट मेन ग्रुप. The relative placement of these elements with similar properties in the periodic table appear to be across a diagonal. And this is called as diagonal relationship. Important part आहे हा. You should know this. प्रत्येक ग्रुप मधले जे काही पहिले मेटल्स आहेत वरचे ते त्यांच्या खालच्या ग्रुप मधल्या लोकांसारखे किंवा शेजारच्या ग्रुप मधल्या लोकांसारखे नाही येतात. ते डायगोनल असे तिरके. ठीक. आता इथे आपल्याला दिलंय त्यांच्या केमिकल रिएक्शनचा टेबल. वरती आपण जो काही सगळा बोललो तो सगळ्याच्या सगळ्या लिथियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड म्हणजे तुम्ही ऑब्व्हियसली कार्बन डायऑक्साईड बाहेर पडेल आणि एकच ऑक्सिजन त्या मेटल बरोबर अटॅच होईल. ठीक आहे. आता रिझन बिटवीन बेरिलियम अँड अल्युमिनियम. हा आपण टायगोनल बघितलं ग्रुप 3 मधला दुसरा एलिमेंट आहे. सॉरी मी ग्रुप म्हणाले बरोबर. आता बघा इथे काय दिलंय. कोव्हॅलेंट चेन स्ट्रक्चर विथ क्लोरीन ब्रिजेस. बेरिलियम क्लोरीन 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 बेरिलियम असा एक ब्रिज बनवतोय. चटईचा शिवण काम असेल तसं. बी किंवा OH मायनस आयन यांच्याकडे नसतात. असं रिएक्शन बघा. बेरिलियम ऑक्साईड आणि HCl याची रिएक्शन BeCl2H2 गॅस. बेरिलियम ऑक्साईड अल्कली बरोबर सोडियम बेरिलियम ऑक्साईड आणि हायड्रोजन अशी रिएक्शन दाखवतो. एम्फोटेरिक दोन्ही नेचर आहेत त्याच्यामध्ये, ऍसिडिक बेसिक. आणि हा स्ट्रॉंग ऍसिड आहे म्हणजे हा काय करतो. ऍसिडिक म्हणजे प्लस आयन त्याच्यामध्ये जास्त असतात. दुसरा आता त्याच्या खालचा तिरका जो अल्युमिनियम आहे त्या अल्युमिनियमच्या प्रॉपर्टीज बघा. हा चेन स्ट्रक्चर बनवतो. अल्युमिनियम तसेच बघा अल्युमिनियम मध्ये बघूया. इथे पण अल्युमिनियम मध्ये बघूया. इथे बाजूला क्लोरीन 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 क्लोरीन. इथे बघा बेरिलियम मध्ये बघूया. इथे बेरिलियम मध्ये बघूया. क्लोरीन क्लोरीन तसं सेम स्ट्रक्चर. हा AlC पण एक स्ट्रॉंग लेविस ऍसिड आहे जसा हा आहे. सी द डिफरन्स आणि सी द सिमिलरिटी. हा सोल्युबल आहे, हा पण सोल्युबल आहे. कशामध्ये? ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. पाण्यामध्ये नाही आहे, ऑर्गॅनिक चाललंय सगळं. जशा त्याच्या प्रॉपर्टीज ऍसिडिक आणि बेसिक तशा त्याच्या पण ऍसिडिक आणि बेसिक म्हणून आहे. ग्रुप 13 कोव्हॅलेंट. नॉट लेविस ऍसिड आणि लेविस ऍसिड. इनसोल्युबल सोल्युबल बेसिक.
आणि एम्फोटेरिक हे पुढच्या ग्रुपचं पण दिलेलं आहे आपल्याला. आता the diagonal relationship between the elemental pairs belonging to different groups and periods is due to the similarity in some of their atomic properties. Thus, atomic and ionic radii of lithium and magnesium are very similar. त्यांच्या atomic आणि ionic radius पण खूप सेम आहेत. बरोबर. आता पुढचा मुद्दा बघूया आपण. Uses of elements of group 1 and group 2. ही संपला का हा धडा? आय थिंक ऑलमोस्ट संपला असेल. त्यातले इम्पॉर्टंट कंपाऊंड आहेत. बरं ठीक आहे, थोडासाच पार्ट उरला आहे. वी आर ॲट द एंड ऑफ द लिस्ट. नाउ सी some important compounds of elements. नाही इम्पॉर्टन्स चाललंय आपलं. वी वेअर अप. तुला सांगू का, हा पार्ट कळला ना की तुम्हाला खायच्या सगळ्या गोष्टी लिहिता येतील. लिथियम मेटल इज युज्ड इन लॉंग लाईफ बॅटरीज, युज्ड इन डिजिटल वॉचेस, कॅल्क्युलेटर्स अँड कॉम्प्युटर्स. म्हणजे आपले हे सगळे जे काही इलेक्ट्रिकल गॅजेट्स आहेत ना, स्मार्ट गॅजेट्स, त्याच्यामध्ये लिथियम बॅटरीज तुम्हाला माहिती का? लिथियम बॅटरीज तुम्ही ऐकलं असेल. तेच हे लिथियम आहे. लिक्विड सोडियम हॅज बीन युज्ड फॉर हीट ट्रान्सफर इन न्यूक्लिअर पॉवर स्टेशन. हीट ट्रान्सफर करण्यासाठी ते पण न्यूक्लिअर पॉवर स्टेशन. तुम्हाला माहिती आहे न्यूक्लिअर पॉवर स्टेशन मध्ये काय होतं? ॲटॉमिक एनर्जी वापरली जाते. तिथे ह्या लिक्विड सोडियमचा वापर केला जातो हीट ट्रान्सफर करण्यासाठी. देन पोटॅशियम क्लोराइड इज यूज्ड एज अ फर्टिलायझर. म्हणजे त्याचा उपयोग शेतीमध्ये पण केला जातो. Potassium is used in manufacturing potassium superoxide for oxygen generation. It is good absorbent of carbon dioxide. Cesium is used in photoelectric cells. So ह्याचा वापर तुम्हाला सांगू का मी, कॉमन सेन्सची गोष्ट आहे. हे सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन देणारे लोक आहेत. मग जिकडे जिकडे त्यांची केमिकल रिएक्शन झाल्यावरती ते इलेक्ट्रॉन इझिली देतील, किंवा जिकडे इलेक्ट्रिक सर्किट असेल किंवा आयन्स फिरायचे असतील, अशा सगळ्या इलेक्ट्रोलिटिकल प्रोसेसमध्ये ते असतील. आणि जिकडे त्यांचे सॉल्ट्स असतील ते कुठल्या तरी फर्टिलायझर मध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या तरी केमिकल इंडस्ट्रीज मध्ये असे वगैरे वापरले जाते. आता ग्रुप 2 चा काय? बेरिलियम इज युज्ड ॲज अ मॉडरेटर इन न्यूक्लिअर रिएक्टर. बेरियम ॲब्झॉर्ब्स इलेक्ट्रॉन्स. Alloy of magnesium and aluminium is widely used as structural material and in aircrafts. बरोबर. अल्युमिनियम हा आपला प्रिय अल्युमिनियम, हलका फुलका, कमी वजनाचा आणि खूप उपयुक्त आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध असलेला असा मेटल आहे. सो आपण तो खूप वापरतो, अगदी एअरक्राफ्ट मध्ये पण वापरतो. कॅल्शियम आयन्स आर इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट इन बायोलॉजिकल सिस्टीम, इसेन्शियल फॉर हेल्दी ग्रोथ ऑफ बोन्स अँड टीथ. दात आणि हाडं चांगली वाढावी म्हणून कॅल्शियम आयन्सचा वापर केला जातो. कॅल्शियम टॅबलेट खा, अंडी खा, प्रोटीन. सो कॅल्शियम जे कुठलं आहे ते हेच आहे कॅल्शियम. बेरियम सल्फेट इज यूज्ड इन मेडिसिन ॲज बेरियम मील फॉर इंटेस्टायनल एक्सरे. अशा खूप साऱ्या केमिकल टेस्ट असतात. त्या करताना आपल्याला काही गोष्टी खाव्या लागतात किंवा काही केमिकल्स वापरावी लागतात, आणि मग त्याचा आपल्या शरीरावरती त्या इन्स्ट्रुमेंट मधून त्याची इमेज येते. सो इंटेस्टायनल एक्सरे मध्ये ह्याचा बेरियम मील म्हणून औषधाचा वापर केला जातो. चला नेक्स्ट पार्ट. Sodium ion is present as the largest supply in all extracellular fluids. This fluid provide medium for transporting nutrients to the cell. सोडियम क्लोराईड जे आपण मीठ खातो की नाही, ते सगळ्यात महत्वाचं खूप कमी प्रमाणामध्ये खातो, पण त्याच्यामधनं आपल्या बॉडीमध्ये सोडियम पोटॅशियम बॅलन्स, बरोबर, पाण्याचा बॅलन्स, या सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या जातात. The concentration of sodium ion in extracellular fluid regulates the flow of water across the membrane. म्हणजे मेम्ब्रेनच्या आरपार पाणी जाण्याकरता कसं त्याचं कॉन्सन्ट्रेशन, कसं काय वापरायचं ते दिलं जातं. सोडियम आयन्स पार्टिसिपेट इन द ट्रान्समिशन ऑफ नर्व सिग्नल्स. आपल्याला जे सेन्सेशन्स असतात की नाही, आपल्या बॉडीमध्ये जी सेन्सरी सिस्टीम आहे ती चांगली काम करण्याकरता हे सोडियमचे आयन आपल्याला मदत करतात.
Potassium ions are the most abundant ions within cells. These are required for maximum efficiency in the synthesis of proteins and also in oxidation of glucose. जसं सोडियम इम्पॉर्टंट आहे तसं पोटॅशियम पण इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफसाठी. म्हणजेच काय, आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन आणि ग्लुकोज सिंथेसिस करण्याकरता ह्या पोटॅशियमचा वापर केला जातो. ग्रुप 2 चा आपल्या बायोलॉजीमध्ये काय उपयोग होतो? Mg+2 ions are important part of chlorophyll in green plants. आता आपल्या शरीरामध्ये क्लोरोफिल नाहीये, पण वनस्पतींच्या शरीरामध्ये आहे आणि त्याच वनस्पतींमुळे आपल्याला अन्न मिळते. So that is very important. Mg2+ ions play an important role in the breakage of glucose and fat molecules, in synthesis of water, proteins and enzymes, and in regulation of cholesterol level. Calcium+2 ions are important for bones and teeth in the form of appetite. हा एक कंपाऊंड आहे आणि आपल्या दातांमध्ये आणि आपल्या हाडांमध्ये कॅल्शियम या फॉर्म मध्ये असतं, कॅल्शियम फॉस्फेट. म्हणून म्हणतात ना ते हाडांना विकनेस आलाय, हाडं पोकळ झाली आहेत, म्हणजे काय झालंय, ह्याचा काहीतरी इम्पॅक्ट होतो त्याच्यावरती. कॅल्शियम 2+ आयन्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन ब्लड क्लॉटिंग. रक्त गोठण्याकरता ह्याचा रोल बघितला जातो. कॅल्शियम 2+ आयन्स आर रिक्वायर्ड फॉर कॉन्सन्ट्रेशन अँड स्ट्रेचिंग ऑफ मसल्स. आपल्या मसल्सना आपण कॉन्ट्रॅक्ट करतो, रिलॅक्स करतो, धावपळ करतो, त्यांची मुवमेंट होण्याकरता कॅल्शियमची गरज असते या मुवमेंटसाठी. आणि हे आयन्स आपल्या बॉडीमध्ये हार्ट बीट पण मेंटेन करण्याकरता उपयोगी पडतात. बापरे, किती महत्वाचं काम होतं कॅल्शियमचं. आणि म्हणून लोक म्हणतात ना, दूध प्या, कॅल्शियम कमवा. बरोबर आहे ना, सगळ्यासाठीच ते गरजेचं आहे. आता इम्पॉर्टंट कंपाऊंड ऑफ एलिमेंट्स ऑफ एस ब्लॉक आपण हे पटापट बघूया. त्यातला पहिला आहे सोडियम कार्बोनेट. आपल्याला माहिती आहे सोडियम कार्बोनेट म्हणजे वॉशिंग सोडा, Na2CO3 वॉशिंग आपल्याकडे आहे. हा वॉशिंग हा कसा काय होता ह्याच्यावर सेपरेटेड क्रिस्टल्स. आता हे बनवण्याची त्याची प्रोसिजर आहे बरं का, म्हणजे हे कसं बनवलं त्याचं त्याचे स्टेजेस, स्टेज 1, स्टेज 2, रिकव्हरी ऑफ अमोनिया. आता प्रॉपर्टीज काय आहेत त्याच्या? प्रॉपर्टीज, सोडियम कार्बोनेट म्हणजे हा का वापरतो आपण? व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड असा तो आहे, ज्याचा वापर आपण क्लिनिंगसाठी करतो. बरोबर. सो ऑन heating above 373 Kelvin, monohydrate further loses water and changes into white anhydrous powder called as soda ash. ह्याचा वापर alkaline properties of sodium carbonate are responsible for emulsifying effect on grease and dirt. म्हणजे चिकट पदार्थ धुण्यासाठी, स्पेशली ते काळं ग्रीस असतं की नाही, किंवा माती असते, किंवा ऑइली स्टेन्स असतात, अशा पदार्थांना खेचून काढण्याकरता ह्याचा वापर केला जातो. इट इज युज्ड ॲज अ क्लिनिंग मटेरियल. ते आपल्याला माहितीच आहे, मगाचपासून 4 वेळा बोललो आपण. इट इज युज्ड टू मेक हार्ड वॉटर सॉफ्ट. हा, आता हे आपल्याला शाळेमध्ये पण होतं. दुष्फेन पाणी सुफेन करणं. ज्या पाण्यामध्ये कधी कधी बोरचं पाणी असतं किंवा टँकरचं पाणी असतं, ते पाणी असं असतं की तुम्ही त्यात किती पण शॅम्पू लावून केस आंघोळीला जा, ते केस तसेच राहतात, कारण की त्या शॅम्पूचा फेसच होत नाही त्या पाण्यामध्ये. प्रॉब्लेम शॅम्पूचा नाहीये आणि तुमच्या केसांचाही नाहीये, त्या पाण्याचे आहे. कारण त्याच्यामध्ये एवढे क्षार असतात की त्याच्यामध्ये आपला शॅम्पू डिझॉल्व्ह व्हायला जागाच नसते. अशा पाण्यामध्ये जेव्हा हा सोडा म्हणजे धुण्याचा सोडा टाकला जातो, तेव्हा त्याचं प्रेसिपिटेट बनवून ते सगळे सॉल्ट्स खाली जमा होतात आणि वरच्यावर शुद्ध पाणी असतं, ते तुम्ही वापरून परत केस धुवू शकता. याचा अर्थ असा आहे की दुष्फेन पाणी सुफेन बनवण्याकरता आपण याचा वापर करतो. इट इज युज्ड फॉर कमर्शियल प्रोडक्शन ऑफ सोप अँड कॉस्टिक सोडा. धुण्यासाठीच वापरला जातो, धुण्याचा सोडा नावच आहे. लॅबोरेटरी रिएजंट पण येतो, हा तो लॅब मध्ये पण वापरतो आपण. दुसरा आहे NaOH. NaOH इज अ लॉंग टर्म प्लेअर ऑफ बेसेस. सगळ्यात चांगला फेमस, ज्याला लाईमलाईट मिळालाय असा हा बेस आहे. तर हा कसा बनवायचा? बरं, त्याच्या बनवण्याची प्रोसिजर दिलेली आहे इकडे. त्याच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत की हा कसा आहे, व्हाईट डेलिक्विसेंट सॉलिड having melting point of 591 Kelvin, highly water soluble and gives a strongly alkaline solution. On surface of the solution, it absorbs
ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड अँड फॉर्म्स Na2CO3. हा रिएक्टिव्ह असतो सॉलिड स्टेटमध्ये सुद्धा. आता त्याच्या प्रॉपर्टीज काय? प्युरिफिकेशन करता वापरला जातो, साबण बनवण्याकरता वापरला जातो, कारण हा बेस आहे ना, तर बेसेसचा वापर हा नेहमी क्लिनिंगसाठी होतो. लॅबोरेटरी रिएजंट आहे फार महत्वाचा, पेट्रोलियम रिफायनिंग मध्ये त्याचा वापर होतो. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हा कॉटन फॅब्रिक जे असतात त्यांना पण ब्लीच करण्याकरता, क्लीन करण्याकरता वापरला जातो. बरोबर. मग आहे कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. हा पण बघा ना, कॅल्शियमचा कार्बोनेटचा कंपाऊंड आहे. आता हा चॉक मध्ये, लाईमस्टोन मध्ये, मार्बल मध्ये मिळतो. मग ह्याचा वापर कुठे करायचा? त्याला बनवायचं कसं? त्याची रिॲक्शन दिलेली आहे बघा. हे सगळं केल्यावरती CaCO3 मिळतं. आता पुढे काय? ह्याचे युजेस. हा कॅल्शियम कार्बोनेटची ह्याचा यूज असा आहे की मार्बल, बिल्डिंग मटेरियल लिहिण्याकरता चॉक ह्याच्यामध्ये याचा वापर होतो. हाय क्वालिटी पेपरमध्ये पांढरा शुभ्र असा तुम्हाला टेक्स्चर पाहिजे असेल तर टूथपेस्ट मध्ये वापर होतो. का बरं? पांढरा शुभ्र पावडरी सबस्टन्स आहे ना. चिविंग गम पांढऱ्या पांढऱ्या रंगाच्या, डायटरी सप्लिमेंट्स कॅल्शियमच्या आणि कॉस्मेटिक्स प्रोडक्ट मध्ये पण याचा वापर होतो. एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स फ्रॉम द ओर्स. मेटल्स हवे असतील, ओर्स मधनं काढायचे असतील. मागच्या वर्षी मेटलॉजी वाचलं ना तुम्ही 10वीला, त्याच्यामध्ये पण याचा वापर होतो. हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2. हा पेरॉक्साईड आहे, डबल ऑक्सिजन डबल हायड्रोजन. हे तुम्ही तुमच्या जखमांवरती लिक्विड म्हणून टाकलं असेल, त्याचा फसफस फसफस फेस होतो आणि ते सगळे जर्म्स बॅक्टेरिया मारून टाकतं. हे कसं बनतं? असं. आणि H2O2 आपल्याला डायरेक्ट बॉटलमध्येच मिळतं. आपल्या घरामध्ये फर्स्ट एड बॉक्समध्ये ते असलं पाहिजे. आता त्याच्या प्रॉपर्टीज काय? हे वरचं सगळं त्याचं आणि प्युअर H2O2 इज अ व्हेरी ब्लू कलर. हे एकदम प्युअर फॉर्म मध्ये असतं ते. आणि हे मिसिबल इन वॉटर पाण्यामध्ये मिक्स होतं आणि मग त्याचं हायड्रेट बनवतं. ह्याचे जे ॲक्वेस सोल्युशन्स असतात 30%, 40% अशा प्रमाणामध्ये आपण गरजेप्रमाणे बनवू शकतो. ठीक आहे. म्हणजेच हे वेगवेगळ्या प्रमाणामध्ये, कारण कम्प्लिटली डिझॉल्व्ह होतं. हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि रिड्युसिंग एजंट पण आहे. दोनही रिएक्शन दाखवतो. मग ह्याचा वापर हा माउथ वॉश मध्ये केला जातो किंवा जर्मिसाइड म्हणजे जर्म्स मारण्याकरता, अँटीसेप्टिक म्हणून, प्रिझर्वेटिव्ह म्हणून पण केला जातो. ते पण आणि ब्लिचिंग एजंट फॉर सॉफ्ट मटेरियल्स ड्यू टू इट्स माइल्ड ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी. हायड्रोजन पेरॉक्साइड ड्यू टू इट्स रिड्युसिंग प्रॉपर्टी इज यूज्ड एज द अँटीक्लोर टू रिमूव्ह excess chlorine from fabrics which have been bleached by chlorine. शेवटचा मुद्दा काय काय उरलंय ते बघूया आणि आपण आज थांबूया. मग आपल्याला लिथियम हायड्राईड बद्दल दिलेलं आहे. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड, लिथियम पण आहे, ॲल्युमिनियम पण आहे आणि त्याचं हायड्राईड. ह्याचे युजेस प्रिपरेशन तुम्ही आता व्हेरी गुड, संपलंच. ह्याचे युजेस बघूया आपण. त्याचं प्रिपरेशन कसं लिथियम आणि ॲल्युमिनियम एकत्र रिॲक्ट केल्यावरती हे आपल्याला मिळतं. म्हणजे हायड्रोजन, कारण H4 आहे ना. पुढच्या वेळेला आपण भेटू तेव्हा आपण लेसन नंबर 9 सुरू करू. ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच. बाय मुलांनो, बाय प्रेमा मॅम, बाय संगीता मॅम. बाय मॅम. बाय मॅम. गुड नाईट. गुड नाईट बाळा.